नमस्कार, मी स्वरदा वाघुले घे भरारीमध्ये आपलं स्वागत। मागच्या रविवारीच आपण मदर्स डे सेलिब्रेट केला। मातृत्व हे प्रत्येक स्त्रीला हवंसं वाटणार असतं। काही शारीरिक समस्यांमुळे अनेकींना यापासून मुकावं लागतं। वैद्यकीय क्षेत्रामध्ये सध्या एवढी प्रगती होतीये की प्रत्येक समस्येवर आपल्याला उपाय मिळतोय। याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालचं पुण्यातलं एका महिलेवरती गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली। या शस्त्रक्रियेबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणूनच घेणार आहोत। त्यासोबत अनेक पैलूंनाही आपण हात घालणार आहोत। सुरुवात करूया त्या एपिसोडला। काल पुण्यामध्ये भारतातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडली। हे ऐकून सगळ्यांनाच कुतूहल निर्माण झाले की नक्की ही शस्त्रक्रिया कशी झाली, याबद्दलच आपण माहिती घेऊयात। आजपर्यंत आपण किडनी, हृदय आणि डोळ्यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणाबद्दल ऐकलं असेल। मात्र काल देशातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यात पार पडली। So overall picture, all in all, the entire team and we are all happy that the first transplant has gone off uneventfully. Patients are doing well. पुण्यातल्या गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी रुग्णालयात सोलापूरच्या 21 वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया पार पडली। गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया काही ठराविक शारीरिक परिस्थितींमध्ये केली जाते। सोलापूरच्या या 21 वर्षीय महिलेच्या शरीरात जन्मापासूनच गर्भाशय नसल्यामुळे तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टर शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला। काल सकाळी 12:30 वाजता सुरू केलेली गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रात्री 9 वाजता यशस्वीरित्या पूर्ण झाली। वैशिष्ट्य म्हणजे ज्या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तिच्या आईकडूनच तिला अवयवदान केलं गेलं। एक महत्त्वाची गोष्ट असते की ज्या क्रायटेरियामध्ये की रिलेटिव्ह डोनर लागतो त्यात आई ही देते। आईचं मोटिवेशन काय आहे तर पहिल्या मुलीमध्ये जी काल झाली 6 मुलं आहेत, ह्याच मुलीला मूलबाळ नाही, तर ती म्हणली माझं जर युट्रस तिच्यासाठी काम करणार असेल तर याच्यासारखी काय गोष्ट आहे की मला माझ्या ह्या मुलीला मूल होईल। एखाद्या शरीरात बाहेरील अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर तो अवयव शरीराने स्वीकारण्यास वेळ लागू शकतो। त्यामुळे पुढील काही काळ या महिलेला देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे। विविध शहरांमध्ये वंध्यत्व दूर करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत। दररोज या क्षेत्रात नवनवीन प्रयोग होताना आपल्याला दिसतात। मात्र गर्भाशय प्रत्यारोपण हा आतापर्यंतचा सगळ्यात आशादायी मार्ग ठरेल असा डॉक्टरांचा विश्वास आहे। कारण रक्तपुरवठा सुरू झाला, ही पहिली सक्सेस। दुसरा सक्सेस इम्युनॉलॉजिकल सक्सेस होईल की वेन युट्रस विल नॉट बी रिजेक्टेड, आणि त्यासाठी इम्युनोसप्रेसंट सुरू आहेत, पण इन्फेक्शन होता कामा नये त्याचे तज्ज्ञ सज्ज आहेत। आणि मग तिसरी स्टेप येईल की जर इम्युनोसप्रेसंट्स कमी होतील, पंकज कुलकर्णी सर ते एम्ब्रियो ट्रान्सफर करतील आणि मग त्यात गर्भधारणा होते की नाही, आणि त्याच्या पुढे मग आमचं सगळ्यांचंच काम होईल की पुढे प्रेग्नन्सी वाढते की नाही। खरं तर गर्भाशय हा जगण्यासाठी आवश्यक असलेला अवयव जरी नसला तरी तो अवयव एका महिलेला मातृत्व देऊ शकतो। आज अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या आई होण्यासाठी प्रयत्न करतात। त्या सगळ्यांसाठी गर्भाशय प्रत्यारोपण हा नक्कीच आशेचा किरण ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। काल भारतातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यात पार पडली। अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालंय, अनेक प्रश्न निर्माण झालेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून। गर्भाशय हे एखाद्या बाईमध्ये जे असतं त्याचं मेन काम हे मूल राहण्याच्या दृष्टीने असतं। आता कधी असं होऊ शकतं की हे गर्भाशय तयारच होत नाही, म्हणजे जन्मतःच त्या बाईमध्ये ते गर्भाशय नसतं। अशा बाईला जर प्रेग्नन्सीची गरज असली तर त्या कंडिशन्समध्ये हे गर्भाशयाचं ट्रान्सप्लांट हे कॉमनली केलं जातं। अजूनही काही कंडिशन्स आहेत जिकडे गर्भाशयाला काही इजा झालेली असते, काही इलनेसेस झालेले असतात ज्याच्यामुळे ती प्रेग्नन्सी ठेवू शकत नाही गर्भाशयामध्ये। अशाही कंडिशन्समध्ये हे गर्भाशयाचं ट्रान्सप्लांट केलं जातं। गर्भाशय ट्रान्सप्लांट जेव्हा होतं तेव्हा त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत। फायदे असे आहेत की त्या बाईला स्वतःचं मूल स्वतःच्या शरीरामध्ये तयार करू शकते ती, आणि त्यामुळे तिला असं तो एक आनंद मिळतो की मी माझं मूल डिलिव्हर केलेलं आहे। परंतु त्याच्याबरोबर बरेच तोटे पण आहेत, हे आपल्याला लक्षात घेणं जरुरी आहे। कुठलाही अवयव जेव्हा दुसऱ्या शरीरातून आपल्या शरीरात येतो तेव्हा त्याचं टिश्यू
टाईप हा मॅच केला जातो. जसं आपले रक्तगट मॅच केले जातात तसे टिश्यू टाईप पण मॅच करावे लागतात. ते मॅच करून पण कधी कधी आपलं शरीर ते रिजेक्ट करू शकतं, म्हणजे त्याला ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करू शकतं. जशी आपली एखादा कुठलाही जंतू शरीरात शिरला की रोग प्रतिकार करण्याकरता जी शक्ती असते त्याचा वापर होतो, तसाच वापर ह्या दुसऱ्या बाहेरच्या आलेल्या अवयवावर होऊ शकतो. आणि म्हणून हा इफेक्ट कमी होण्यासाठी काही औषधं डॉक्टर चालू करतात, ज्याला इम्युनोसप्रेसंट्स असं म्हणतात. आता हे इम्युनोसप्रेसंट जे आहे त्याच्यावर त्याचे तोटे असे आहेत की आपली बाकी रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती पण कमी होते, त्यामुळे दुसरे इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणून ह्या बाईला बाकी सगळ्या इन्फेक्शन्सपासून वाचून ठेवणं फार जरुरी असतं. गर्भाशयाचं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर एखाद्या बाईला पिरियड्स येतील, तसेच त्याप्रमाणे त्याचं सगळं जर ते गर्भाशय ॲक्सेप्ट केलं गेलं शरीराने तर ते चालू होतं. आणि जितक्या लवकर होता येईल तेवढं तिला IVF ट्रीटमेंटनेच ह्या कंडिशन्समध्ये प्रेग्नन्सी दिली जाते, कारण त्याचे अंड बाहेर आधीच काढलेलं ठेवलेलं पाहिजे आणि त्याचं ते फ्रीज करून ठेवलं जातं आणि त्यानंतर त्याची प्रेग्नन्सी गर्भाशयामध्ये टाकली जाते IVFच्या द्वारे. त्यामुळे ह्या बाईला IVFनेच प्रेग्नन्सी लवकरात लवकर ठेवणं जरुरी असतं. ती ठेवून प्रेग्नन्सी झाली की मात्र ते गर्भाशय ठेवण्यात अर्थ नसतो, ते काढून टाकावं लागतं, कारण तोपर्यंत ती बाई त्या इम्युनोसप्रेसंट औषधांवर असते आणि जोपर्यंत गर्भाशय आहे ते इम्युनोसप्रेसंट चालू ठेवायला लागतात. आता एखादी किडनी जेव्हा ट्रान्सप्लांट केली जाते ती शरीराला गरज असल्यामुळे किंवा त्या माणसाला त्या व्यक्तीला त्या आयुष्य जगण्याकरता गरज असल्यामुळे ती केली जाते आणि त्यामुळे ती किडनी आयुष्यभर ठेवली जाते. आणि म्हणून त्या पेशंटला ते इम्युनोसप्रेसंट्स कंटिन्युअस आयुष्यभर घ्यावे लागतात. आता ह्या कंडिशनमध्ये असं आहे, गर्भाशय काय आपल्याला शरीराला जगण्याकरता गरज नसते आणि त्यामुळे त्याचं काम झालं म्हणजे प्रेग्नन्सी झाली की ती काढून टाकलेलं बरं आणि मग ते इम्युनोसप्रेसंट्स औषधं थांबवता येतात, म्हणजे ती परत आपलं पूर्वरित आयुष्य जगू शकते. गर्भाशय ट्रान्सप्लांटचा खर्च अंदाजे 25 ते 40 लाखांपर्यंत होऊ शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रमाणात होईल. मेडिकल क्षेत्रातली जरी ही एक मोठी प्रगती धरली गेली तरी एक लक्षात ठेवणं फार जरुरी आहे की जसं मगाशी मी म्हटलं की किडनी ट्रान्सप्लांट करून किडनीची जशी शरीराला अतिशय आवश्यकता असते जगण्याकरता, तशी गर्भाशयाची जगण्याकरता आवश्यकता नाही. त्यामुळे त्यामागचं यातना, त्यामागचे ऑपरेशन्स, त्यामागचे सायकोलॉजिकल किंवा मानसिक प्रॉब्लेम्स आणि त्याबरोबर तो अवाढव्य खर्च धरला तर हा सगळा विचार करता बाकी पण ऑप्शन्स आपण विचार करणं जरुरी आहे. आणि ते म्हणजे एक म्हणजे सरोगसी किंवा गर्भाशय भाड्यावर घेणं आणि दुसरा ऑप्शन आहे अडॉप्शन किंवा अनाथ मुलांना दत्तक घेणं. ह्या गोष्टींचा विचार करणं फार जरुरी आहे आणि मगच आपण एखाद्या युट्रस ट्रान्सप्लांटकडे जाऊ की नाही हा विचार करा.